चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यात पत्नीनं केली पतीची गळा आवळून हत्या. घरगुती वादातून हत्या केल्याची माहिती. या प्रकरणी पोलिसांनी केली पत्नीला अटक. संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचं परभणीत आगमन. पुढचे 5 दिवस पालखीचा मुक्काम परभणी जिल्ह्यात विविध ठिकाणी असणार. जामनेर तालुक्यातील वाकीजवळ असलेला पर्यायी रस्ता पावसामुळे गेला वाहून. रस्ता वाहून गेल्यानं नाल्याचे पाणी शेतात गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. संतोष देशमुख हत्या प्रकरणी कृष्णा आंधळेला तातडीनं अटक करा. वैभवी देशमुख आणि धनंजय देशमुख यांची मागणी. उद्यापासून शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री आणि 2ही उपमुख्यमंत्री वेगवेगळ्या शाळेत राहणार उपस्थित. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती. जालन्यात भाजपचा विरोधी पक्षांना दणका. परतूरमधील मेळाव्यातून भाजपचा विरोधकांना धक्का. 500 पदाधिकारी कार्यकर्त्यांचा भाजपात पक्षप्रवेश. अलिबागच्या चौल परिसरात अवैध वृक्षतोड. वनविभागाच्या कारवाईत 1,30,000चा माल जप्त. अवैध वृक्षतोड प्रकरणी 4 अटक. कल्याण मेट्रो 5 प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार. MMRDAच्या बैठकीत नव्या मार्गाचा DPR मंजूर. छत्रपती संभाजीनगरमध्ये खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाकडून 11 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार. रांजणगाव शेणपुंजी येथील कर्तन नर्सरी कॉलनीतील घटना. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.